नमस्कार, मी प्रोफेसर यशराज पारखी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सदस्य म्हणून मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करण्यासाठी आलेलो आहे। तुम्हाला कल्पना आहे, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाचं योगदान हे महत्त्वपूर्ण आहे। त्याचबरोबर 1960 साली ज्या वेळेला आपल्या संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरती कार्य करणाऱ्या अध्यक्षपदाची जी ओळख आहे ही सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते। आजवरती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवरच्या अध्यक्ष म्हणून ज्यांनी ज्यांनी काम केलं ते एकतर मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत, कॅबिनेट मंत्री म्हणून राहिलेले आहेत, विधानसभेचे नेते म्हणून राहिलेले आहेत आणि अत्यंत महत्त्वाच्या पदावरती त्यांनी काम केलेलं आहे। तर आपले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नानाभाऊ पटोले हे सुद्धा यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभे आहेत। तुम्हाला कल्पना आहे की नानाभाऊ पटोले यांनी महाराष्ट्रामध्ये नेतृत्व केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 4 नंबरवर असलेला आपला पक्ष लोकसभा निवडणुकीच्या कार्यकालामध्ये आपण 1 नंबरला आणलेला आहे। नानाभाऊंसारखं झंझावत नेतृत्व या महाराष्ट्राला आणखी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी नेतृत्व करावं अशा सर्व तरुणांची आणि सर्व वयोगटातील लोकांची अपेक्षा आहे। तर नानाभाऊ ज्या मतदारसंघात उभे आहेत त्या मतदारसंघातील बंधू भगिनींना मला विनंती करायची आहे, नानाभाऊ तर विजयी होणारच आहेत, त्याविषयी आम्हा कोणत्याही कार्यकर्त्यांना बिलकुल शंका नाही, परंतु नानाभाऊंसारखा कार्यकर्ता सर्वाधिक जास्त मताधिक्याने निवडून आला पाहिजे यासाठी खरं तर आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे। कारण नानाभाऊ हे ज्या तळमळीने काम करतात त्या पद्धतीने काँग्रेस पक्ष हा अधिकाधिक त्याची प्रगती होणार आहे आणि आपल्या महाविकास आघाडीचं तर सरकार येणारच आहे, त्याविषयीची तुम्हा सर्वांना खात्री आहेच। तरी नानाभाऊंना आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करूया आणि आपण सर्वांनी मतदान नक्की करूया ही या निमित्ताने मी विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।